श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1356व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष अमावस्या, गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर या ठिकाणी तारीख 2 जुलै 1989 या दिवशी परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे। त्यामध्ये भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून सांगत आहेत। प्रश्न आहे, मन एकाग्र करण्यासाठी काय करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मन एकाग्र करणे तसे फार अवघड काम आहे। त्यासाठी अष्टांग योग साधनेच्या, ध्यानधारणेच्या, उपासनेच्या पायरीनेच जावे लागते। काही लोक निवांत बसले तर त्यांच्या मनात विचार येणार नाहीत, परंतु जर त्यांनी 5 मिनिटे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी ज्याची गरज नाही असे शेकडो विचार येऊन तेथे सैरावैरा धावतील। अशावेळी मन एकाग्र करणे फार अवघड काम आहे। यावेळी मन शांत व एकाग्र होण्याऐवजी उलट जास्तच विचलित होते। मन एकाग्र करण्यासाठी अष्टांग योग साधनेच्या पद्धतीनेच जेव्हा 12 वर्षे सतत प्रयत्न करीत राहाल तेव्हा थोडेसे यश मिळेल। काही लोक निवांत बसू शकत नाहीत। मनाला विरंगुळा म्हणून कोणता तरी छंद लावून घेतात, त्यामुळे निवांतपणीचा वेळ आनंदात जातो असे म्हणतात। परंतु ह्या छंदाचा एक दुष्परिणाम आहे की नंतर तो मनाला निवांत बसू देत नाही व नंतर हे मनाचे छंद मोडता येत नाहीत। काही लोक निवांत बसले की आवश्यकता नसताना देखील सिनेमाचे गाणे बडबडतील। काहींना केवळ बडबड करण्याचा नाद असतो, तर काही लोक ह्या अगोदर पाहिलेल्या सिनेमाचा प्रसंग आठवतात, त्यामुळेही मन थकते। जर ईश्वर नामस्मरणाचा छंद असेल तरच तो उपयोगी समजावा। या छंदामुळे मन एकाग्र होण्यास मदत मिळते। काही लोक अपूर्ण विचाराचे, अपरिपक्व विचाराचे असतात, ते चुकीचे मार्गदर्शन करतात। ते घेतल्यामुळे आपले मन एकाग्र होत नाही। काही लोकांना एकटेपणा सहन होत नाही, काहींना लोकांचे वर्तन सहन होत नाही। ज्याची आवश्यकता नाही अशा गोष्टींची चिंता करण्यापेक्षा त्या सर्व विचारांना बाजूला सारून मन निवांत कसे ठेवता येईल हे बघावे। आमच्यासारख्या पुरुषांना समक्ष भेटून स्वतःच्या सर्व काळजा, चिंता सांगून मन मोकळे करावे। मनाला लावलेले छंद हे एक प्रकारचे मनोविकारच आहेत, ते दूर करणे आवश्यक आहे। त्याशिवाय मन मोकळे होत नाही। सत्पुरुषांचे दर्शन घेणे तसेच उपदेशात्मक 2 शब्द ऐकणे यामुळे हे दोष दूर होऊ शकतील। एका बाईला सुपारी खाण्याचा नाद होता। निवांत बसली की ती सुपारी खात असे। हे प्रमाण इतके वाढले की एका वेळेस ती संपूर्ण अख्खी सुपारी खात असे। छंद अति झाला की त्याचे वाईट परिणाम होतातच। त्या बाईची जीभ सरबट झाली, उच्चार स्पष्ट येईनात, तिची भाषा बिघडली, परंतु छंद सुटला नाही। एके दिवशी ती सुपारी खायला व मी तेथे जायला एकच वेळ झाली। मी विचारले, इतकी सुपारी का खाता? तिने सांगितले की निवांतपणे सुरुवातीला थोडी सुपारी खाल्ली,
की बरे वाटे, परंतु आता अख्खी सुपारी लागते. हे वाईट आहे, हे मला कळते, परंतु हे सुटत नाही. काय करावे? हा एक मनोविकारच आहे. हा दूर करणे आवश्यक आहे. यावर डॉक्टरी इलाज नाही. सत्पुरुषांचे दर्शन व त्यांचा उपदेशच तुम्हाला ह्या वाईट सवयींपासून सोडवू शकेल. घरातील धाकटी माणसे जर अशा वाईट वृत्तीने वागत असतील तर त्यांना वेळीच परावृत्त करणे चांगले. जर हे केले नाही तर पुढे त्रासदायक ठरते. ती व्यक्ती पुढे सुधारणा होणे अवघड होते. जर आईबाप अशा वृत्तीला लाड समजून चूप बसत असतील तर ही त्यांच्या आयुष्यातील गंभीर चूक असेल. देशात अनेक प्रकारचे लोक राहतात व त्यांना अनेक प्रकारचे छंदही असतात. बाहेरगावच्या एका भक्ताला रात्री झोपल्यावर त्याचे वारलेले चुलते पलंगावर बसलेले दिसत असत. अतिप्रेमामुळे त्या भक्ताला चुलत्यांची तीव्र आठवण झाली असेल म्हणून तसा भास होण्याची शक्यता आहे. परंतु हा एक छंद आहे, हा मनोविकार आहे. रोज रात्री पलंगावर पडून त्यांची आठवण करणे वाईटच. पलंगावर पडल्यानंतर काल यावेळी इतक्या वाजता चुलते दिसले होते, आता वेळ होत आली आहे, आता ते दिसतील असे म्हणत भक्ताचे मन आतून त्यांची वाट पाहते. दुसरे म्हणजे मनाचा एक स्वभाव आहे की ज्यावेळेला ज्या गोष्टींची आठवण नको त्यावेळी ती हमखास आठवते व मनुष्याला ती दिसण्याचा भास होतो. मी विचारले, तुला तुझे गेलेले चुलते पलंगावर दिसतात तर भीती का वाटते? तो म्हणाला, हो, भीती वाटते. उद्या जर त्यांनी हात किंवा पाय धरून ओढायला सुरुवात केली तर मी काय करू? मी त्याला उपाय सांगितला की पलंगावर काळी घोंगडी अंथरून नंतर गादी टाकून त्यावर झोप, म्हणजे तुला हे दृश्य पुन्हा दिसणार नाही. 1 महिन्यानंतर हा भक्त भेटला व त्याने खुलासा केला की आपण जो उपाय दाखविला त्याप्रमाणे केल्यानंतर गेलेले चुलते पुन्हा दिसले नाहीत. तुम्ही घरामध्ये काळी घोंगडी ठेवा, काळी मांजर पाळा, काळे कुत्रे पाळा. जोपर्यंत ह्या वस्तू घरात असतील तोपर्यंत अशा गोष्टी प्रकट होत नाहीत. माणसाच्या मनात कोणताही विकार नको. या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे ईश्वर चिंतन होय. ईश्वर चिंतन मनोविकार जवळ येऊ देत नाही. तेव्हा तुम्ही दररोज ईश्वर चिंतन करीत जा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.